हॅलो. तर आज होती माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी. ॲक्च्युली काय झालं होतं, आम्ही लग्नासाठी गावाला गेलो होतो आणि आम्ही गावावरून 20 तारखेला नाही 20 का 19ला आलो आणि ॲनिव्हर्सरी 20ला होती. असं काहीतरी बहुतेक आम्ही 20लाच आलो इकडे पुण्याला. सकाळीच निघालो होतो. नगर आमचं गाव आहे, म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे आणि आमचे सगळे रिलेटिव्स तिकडेच आहेत. सो आम्ही लग्नासाठी गेलो होतो आणि लग्न 15लाच झालं होतं, पण 19ला पूजा होती त्यामुळे थांबावं लागलं आम्हाला. सो 19ची पूजा झाली आणि मग 20ला आम्ही सकाळीच 6 वाजले होते. सकाळीच 6ला निघालो होतो आम्ही पुण्याला यायला. थांबलो असतो पण पप्पांना सुट्टी नव्हती त्यामुळे मग यावं लागलं. नाही तर आम्ही ठरवलं होतं की मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आईकडेच करायची म्हणून, कारण मामा वगैरे मावशी सगळे तिकडेच होते. सो छान प्लॅन झाला असता पण पॉसिबल नाही झालं सुट्टीमुळं. आणि आम्ही आलो 20 तारखेला. इथे 6ला निघालो, 9 साडेनऊ झाले ते आम्हाला घरी यायला. येतानाच रस्त्यामध्ये थोडासा वडापाव वगैरे घेतला नाश्त्याला, कारण घरी येऊन नाश्त्याला बनवायची कॅपॅसिटी नव्हती माझीसुद्धा आणि माझ्या मम्मीचीसुद्धा. आणि माझ्या एक डोक्यात होतं की मला घरी जाऊन काही झालं तरी केक करायचा आहे मला, मी किती दमलेली असले तरी, कारण ॲनिव्हर्सरी होती. सो केक तर पाहिजे. आणि मी बेकर आहे म्हणल्यावर मीच जर केक नाही बनवला तर ते कसं वाटेल. आणि सगळ्यांना इथे चॉकलेट केकच आवडतो. सो मी आले, फ्रेश झाले. आंघोळ तर केलीच नव्हती मी, तसंच निघालो होते. घरी आले, आंघोळ वगैरे केली, मग नाश्ता केला मस्त आणि मग नंतरनं केक बनवायला घेतला. क्रमकोट मी ऑलरेडी करून ठेवला होता, त्याची व्हिडिओ नाही बनवली, डायरेक्ट डेकोरेशनची व्हिडिओ तयार करायला घेतली. आणि क्रमकोट नंतर फिनिशिंगला वेळ नाही लागत, सो मी पटकन केक बनवायला घेतला. आणि फिनिशिंग तर तुम्ही बघितलीच, ती किती लवकर तयार झाली. नंतर मी असं थोडी वेगळी डिझाईन बनवायचं म्हणलं. हे फॉक्स बॉल्स वगैरे तर माझ्याकडे होतेच. जसं तुम्ही बघितलं मी सगळ्यात पहिले रोज लावला, पण ते मला नाही आवडला, तो सिंगल रोज जो छान नव्हता वाटत. त्याच्यानंतर मी तो रोज परत काढून टाकला आणि लाईट आणि डार्क पिंक कलरचे फॉक्स बॉल्स लावले. तिथे मी खाली शोधत होते पण मला लवकर मिळतही नव्हते. तिथे माझं सगळं केकचं मटेरियल ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी फॉक्स बॉल्स लावले आणि थोडं डेकोरेशनचं करायला घेतलं. ते जे माझं नोझल आहे त्या नोझलने मी एक छान नाव टाकलं केकवर, हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी आणि पप्पा, जे तुम्हाला लास्टमध्ये दिसेलच की मी ते नाव कसं टाकलं होतं. मी नोझल केकच्या आतमधून शक्यतो जास्त करून टाकत नाही, कारण जर मी आतमध्ये टाकलं तर जी लेफ्ट ओव्हर क्रीम असते आणि ज्यावेळेस मला नोझल लागतं त्यावेळेस मग ते नोझलसाठी मला ती पूर्ण क्रीम काढावी लागते. त्यामुळे मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं ते नोझल वरतूनच लावायला ट्राय करते. आणि हा मी हाफ केजीचा केक बनवला होता, एकदम डार्क चॉकलेट होता. सॉरी मला नाही पॉसिबल झालं पूर्ण व्हिडिओ तयार करायला, सो मी फक्त डेकोरेशनची व्हिडिओ तयार केली आणि दमलेलेही होते. सो मी हा केक पटकन तयार करून घेतला, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तयार करून घेतला आणि झोपले, कारण दमली होते. आणि हा केक एवढा सुंदर सेट झाला होता. आणि संध्याकाळी आम्ही जेवायला गेलो होतो आणि त्या दिवशी गुरुवार होतं त्यामुळे प्युअर व्हेज हॉटेलमध्येच गेलो होतो. नंतर जेवण वगैरे करून आलो आणि मग घरी आल्यावर 10 साडेदहा 11 झाले होते आम्हाला केक कट करायला. आणि मग आल्यावर आम्ही केक कट केला सगळ्यांनी आणि खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागला हा केक आणि खूप छान सेट झाला होता. मी चोको चिप्सही भरपूर टाकले होते आतमध्ये, कारण इथे सगळ्यांना खूप आवडतो आणि इथे एकदा केक केला की तो संपतोच. म्हणजे मी खूप वेळा ठरवते की थोडा राहिलेला केक मी उद्या खाईल, कारण नेक्स्ट डे तो केक अजून छान लागतो, कारण तो अजून मुरतो ना, खूप छान लागतो, सेट होतो पूर्ण. पण तसं नाही होत, एकाच दिवशी तो पूर्ण केक संपून जातो. आणि आमच्या वरती एक भाडेकरी आहे, त्यांची एक छोटीशी मुलगी आहे, तिलाही केक खूप आवडतो. सो मी तिलाही थोडासा केक दिला आणि मग काय केक पूर्णच संपून गेला. तर लास्टला मी तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखवते केकची. तुम्हाला हा केक कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलो करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि अजून ह्या व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.